आता होत आले यापुढे ते ना कधी होणे. आता होत आले यापुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व बोला, आता तरी मिळून सर्व बोला ना ऐसे ना पुन्हा होणे. हताशा होत आले यापुढे ते ना कधी होणे. काकी, आता त्यात आपण काही करू शकतो का? जर वर्षाच्या मनात असेल तर आपोआप होईल. आता वरच्याच्या मनात तेव्हाच येईल ना जेव्हा खालच्याच्या मनात येईल. यात बिचारा वरच्याचा काय दोष आहे? नाही काकी, अहो तसं काहीच नाहीये जसं तुम्हाला वाटतंय. मग काय झाले? बोल. एखादा आजार आहे का? नाही नाही, कोणताही आजार नाहीये. मला तर वाटतंय असंच काहीतरी आहे. नक्कीच तुला कसला तरी आजार आहे. हे बघ, मला आधीच सांग की तुला कुठला आजार झालाय. नाही काकी, कोणताही आजार नाहीये. जर नंतर समजलं ना तर तुझी काही खैर नाही. गप्प का उभी आहेस? मी काही बोलते ना तुझ्याशी. या वाड्याला वंशाचा दिवा पाहिजे 1 वर्षाच्या आत. नाही काकी, मी म्हटलं ना, अहो तसं काही नाहीये. तुम्ही निश्चिंत राहा. लपवून काही फायदा होणार नाहीये. एक ना एक दिवस मला सगळं कळेलच. आजपर्यंत आम्हाला कोणतीही आनंदाची बातमी दिली नाहीस. नक्कीच काही ना काहीतरी भानगड आहे. खरं काय ते सांग. मी म्हटलं ना काकी, काहीच नाहीये तसं. अगं, मी एका चांगल्या डॉक्टरला ओळखते. कितीतरी स्त्रिया त्याच्याकडे गेल्या आणि आज त्या स्त्रिया मुलं घेऊन फिरतायत. खरं काय ते सांग. कोणती गोष्ट लपवतेस माझ्यापासून? मी म्हटलं ना, कोणताच आजार नाहीये. आणि जर तसं असेल तर मी आधी तुम्हाला सांगेन. प्रत्येक गोष्ट योग्य वेळी घडत असते. योग्य वेळ आली की ते देखील होईल. त्यातच तुझं भलं आहे. एक गोष्ट कान उघडे ठेवू नये. मला या वाड्याचा कुलदीपक पाहिजे. बस, समजलं की नाही? मी म्हटलं होतं ना गीतू की आपण बनवलेल्या वस्तू बाजारात बघता बघता विकल्या जातील. पाहिलंस ना बाजारात कशी गर्दी झाली होती ते. हो ताई, ही सगळी तुझी मेहनत आणि विश्वासाचं फळ आहे. माझ्यामुळे नाही, तुझी मेहनत आणि कलेमुळे. अगं, एवढ्या सुंदर सुंदर वस्तू आजकाल बाजारात मिळतात तरी कुठे? ती गर्दी पाहून तर मला भीतीच वाटायला लागली होती. बरं झालं तू सांभाळून घेतलंस, नाहीतर मला तर वेडच लागलं असतं. खरं सांगू ताई, क्षणभर माझाही विश्वास बसला नाही की आपण बनवलेल्या वस्तू लोकांना एवढ्या आवडतील. पण ज्या आवडीने आपल्या वस्तू लोक खरेदी करत होते, यावरून एक गोष्ट तर सिद्ध होते की माणसाने कितीही प्रगती करू देत, हस्तकलेच्या वस्तूंना आजही तितकंच महत्त्व आहे. हो, ते तर आहेच. पण या सगळ्या गोष्टींमध्ये आणखी एक चांगली गोष्ट झाली की कोणी एजंट देखील नाहीये मध्ये. आणि त्यामुळेच तर आज आपल्याला दुप्पट नफा झालाय. कोणाला कमिशनही द्यावं नाही लागलं. हो ताई, अर्ध्यापेक्षा जास्त पैसे आपले कमिशन मध्येच गेले असते. अगं, म्हणूनच तर मी म्हणाले होते की जे काही होत असतं चांगल्यासाठीच होतं. नाहीतर त्या माणसाच्या माध्यमातून जर आपण वस्तू विकत राहिलो असतो ना, तर आयुष्यभर विहिरीतले बेडूकच राहिलो असतो. हो ताई, त्यामुळे किती बरं झालं ना, आज आपण दोघींनी बाजारही बघितला आणि आपल्याला बाजारभावही माहीत झाला. न उमेशकडून घेणं, न रमेशला देणं. स्वतः बनवा आणि स्वतःच विका. ते तर सगळं ठीक आहे गीतू,
पण ज्या पद्धतीने बाजारात आपण बनवलेल्या वस्तू पाहून लोक आकर्षित होत होते, मला तर भीती वाटायला लागली आहे की आपण त्यांची मागणी कशी पूर्ण करणार. खरं सांगू ताई, मलाही काळजी वाटतेय. पण माझ्याकडे एक आयडिया आहे. हे बघ, आपण या आपल्या कामात गावातल्या काही स्त्रियांनाही सामील करून घेऊया. यामुळे काय होईल, त्या स्त्रियांना रोजगारही मिळेल आणि आपल्याला मदतही मिळेल. अगं पण त्यांना कुठे हे काम येतं. ताई, तुझी गीतू कधी कामी येईल? तुला शिकवलं तसं त्यांना देखील शिकवेन आणि आपल्यासोबत त्यांचंही भलं होईल, हो ना? हो, हेच योग्य होईल आणि यापेक्षा चांगली गोष्ट होऊच शकणार नाही. अगं मी काम करते, मी उद्याच गावातल्या बायकांना सांगते. मग आपण उद्यापासूनच काम सुरू करूया. नक्की. पण ताई, बाजारात दिवसभर उभी राहिल्यामुळे माझे पाय दुखू लागलेत. आता एक कप चहा मिळाला तर किती बरं होईल ना. सगळं समजतंय हा मला. तू कधी सुधारणार नाहीस. मी कशी दिसतेय? ही खूप चुकीची गोष्ट आहे विजय. मी ही साडी फक्त तुझ्यासाठी नेसली आहे आणि तू तर माझ्याकडे एक नजर सुद्धा फिरवत नाहीये. बघ ज्योती, मला खूप कामं आहेत. आता तू जा इथून. ज्या भारतीसाठी तू मला इग्नोर करतोयस ना, ती तुला कधीच सुख देऊ शकणार नाही. थोडीशी आउटडेटेड आहे, पण मी तुला ते सारं सुख द्यायला तयार आहे. तू इथे जे करायला आलीयस ना ते कर. तुझ्या ताईची काळजी घे, तिच्या तब्येतीची काळजी घे. आलं तुझ्या लक्षात? तू देखील फसलास ना इतर लोकांसारखा. तुलाही असं वाटतं ना की मी माझ्या ताईला बरं वाटत नाही म्हणून इथे थांबलीये, हो ना? पण खरं तर असं आहे ना की मी तुझ्यासाठी इथे थांबलीये. पण माझं थोडं बॅड लक आहे. तू तर माझ्याकडे बघत सुद्धा नाही, माझ्या जवळ देखील येत नाही. ज्योती, तुला माझ्याशी असं बोलत असताना जराही लाज नाही वाटत? माझं लग्न झालेलं ठाऊक असतानाही अशी बोलतेस माझ्याशी तू? हॅलो, तू कोणत्या युगातली गोष्ट सांगतोयस विजय? आय ऍक्च्युली थॉट की तू मॉडर्न जगातला मुलगा आहेस. मॉडर्न असण्याचा अर्थ तुझ्यापेक्षा खूप चांगला ठाऊक आहे मला. तू तर विदेशातून शिक्षण पूर्ण करून आलायस ना, आणि तिथलं कल्चर तर. शट अप, जस्ट शट अप. तू माझ्यावर कितीही रागावलास ना तरी मला तुझ्यावर रागावता येत नाही. मला तर तुझ्यावर फक्त प्रेम करता येतं आणि मला फक्त तुझं प्रेमच पाहिजे. ज्योती, जी व्यक्ती स्वतःचा आदर करत नाही ना, जग देखील त्याचा आदर नाही करत. कमीत कमी स्वतःचा तरी आदर करणं शिक. आदर? प्लीज, फक्त एकदाच तुझ्या मनाची कवाडं उघडी ठेवून बघ, मग तुला कळेल की माझं तुझ्यावर किती प्रेम आहे. गेट आउट. निघ इथून. आधी निघ या रूममधून आणि पुन्हा कधी इथे येऊ नकोस. अरे आईना चहा पाण्याबद्दल विचारलंस की नाही? हो ठाकूर साहेब, छोट्या वहिनी आहेत ना, त्या स्वतःच त्यांना चहा आणि औषध देऊन आल्यात. कोण? सरपंच भारती? हो ठाकूर साहेब, आणखीन काही हवंय? नाही राम, जा. अरे बघ कोण आलाय. गंगाधर. एकही पाऊल पुढे टाकू नकोस. चोर लुटारू लोकांसाठी हे घर नाही आहे.
निघ चल. तोंड सांभाळून बोल शंकर सिंग. तुझा वाडा म्हणजे एखाद्या राजाचा राजमहाल नाहीये जो पाहण्यासाठी मी इथे हौसेने आलोय. मी तर तुझ्याशी फक्त बोलण्यासाठी आलोय. बोलण्यासाठी नाही, विचारायला आलोय की प्रत्येकाची एक पातळी असते खाली उतरण्याची, आणि तुझी काय पातळी खाली उतरण्याची. अच्छा, म्हणजे आज एक नदी समुद्राला सांग की तुझं पाणी किती आहे. गंगाधर, दुसऱ्याकडे बोट दाखवण्याआधी आपल्या स्वतःच्या अंतर्मनात डोकावून पहा. शंकर सिंग, आधी तू स्वतःच्या अंतर्मनात डोकावून पहा. ठाकुरांचं रक्त आहे ना तुझ्यात, तर मग ठाकुरांसारखा वाग. भ्याडांसारखा फोनवर धमकी काय देतोस? हिम्मत असेल ना तर मी तुझ्या पुढे उभा आहे. जे करायचं असेल ते कर. मला आणि माझ्या मुलीला मारायचंय ना तुला? आण तुझी बंदूक, बघू दे मला सुद्धा तुझ्या गोळीत किती पॉवर आहे. गोळी झाडायची असेल ना गंगाधर, तर इथे नाही, तुझ्या घरात शिरून गोळी झाडेन. आणि फोनवर नाही बोलणार. आणि तू कुणाचे पाय धरतोस ते मला माहित आहे. आणि तू जे काही करतोय आणि जे करू शकतोस ते मला चांगलंच माहित आहे. अरे 5 रुपयांची खेळण्यातली बंदूक घेऊन कोणालाही पाठवून देतोस शंकर सिंगला मारायला. शंकर सिंग काय मातीचा पुतळा आहे? अरे वाघ आणि ठाण्या वाघाला मारणं एवढं सोपं नाहीये. शंकर सिंग, किती मोठा वाघ आहेस ना, मला सगळं ठाऊक आहे. भ्याडासारखी मला आणि माझ्या मुलीला फोनवरून मारण्याची धमकी दिली आहेस ना तू, पण मी पण काही कमी नाहीये. घरात घुसून मारेन शंकर सिंग. तुझ्यासारखे नाटक करणारे खूप पाहिलेत मी. निघ इथून. सहजासहजी इथून जाण्यासाठी आलो नाहीये शंकर सिंग. माझी मुलगी लग्न करून ह्या घरात आलीये, आणि लक्षात ठेव, जर का माझ्या मुलीच्या केसालाही धक्का लागला ना तर इथे रक्ताचे पाट वाहतील. गंगाधर, जास्त ओरडू नकोस. गप्प बस. गंगाधर, जर तुझ्या लायकीत राहून बोललास तर जास्त बरं होईल. जमिनी जिवंत गाडून टाकेन आत्ता आणि इथंच. इथेच. आतापर्यंत तू जे काही केलंस ते आम्ही पाहिलंय. हो, पण यापुढे तू काही बोलण्या आणि करण्याआधी नीट लक्षात ठेव की हवेलीचा लक्ष्मण इथे परत आला आहे. समजलं? लक्ष्मण. शंकर सिंग, स्वतःच्या भावाला बोलून दादागिरी करतोयस का? हो, माहितीये मला, हीच लायकी आहे तुमची. पण तुम्ही लोक सुद्धा असं समजू नका की तुमच्या घरात मी माझी मुलगी दिलीये म्हणून. मुलगी दिली आहेस तर जरा आदबीनं बोल. आणि हे जे पिस्तूल आणि बंदूक घेऊन रात्री वाड्यात माणसं पाठवणं सुरू केलंयस ना, पण करा सगळा तमाशा. पिस्तूल आणि बंदुकीने आमच्या घरातले नोकर खेळतात. असं इथे चोराच्या उलट्या बोंबा सुरू आहेत. अरे शंकर सिंगला जर ठार करायचं असतं ना मला, तर मी ते कधीच केलं असतं. प्राण गमवायचं नसतील तुला तर आता लगेच या वाड्यातून चालता हो. तू मला फोनवरून धमकी देत राहशील आणि मी ते मुकाट्याने सहन करेन, ह्या भ्रमात तू मुळीच राहू नकोस. नाही तर काय करणारस? चल, समज की दादाने तुला धमकी दिली. आता बोल. बोल, काय करशील? बोल, काय करशील? अरे बोल ना, काय करशील? तुझ्या वाड्यात आलोय म्हणून मला असहाय्य समजू नकोस. जर तू त्रिलोकी आहेस ना, तर मी देखील गंगाधर आहे. हो, आणि मी शंकर आहे. हो. शंकर सिंग, संबंध जेवढे बिघडलेत ना ते तेवढ्यावरच थांबव. आणखी जास्त बिघडू देऊ नकोस. जा इथून, निघ. नाहीतर माझं डोकं फिरलं ना, मुर्दा पाडेन तुझा हात. चल जा. ऐकलंस ना गंगाधर? चला जा इथून. अरे जातोच आहे. इथे बसून पंचपक्वान्न झोडायला नाही आलोय, पण जाताना एवढं सांगून जातोय की. सांगून झालं ना. चला आता इथून जा. जा. ऐकू येतंय ना? चल निघ ना, जायला सांगतो ना. एक गोष्ट लक्षात ठेव शंकर सिंग, मी तुझ्या घरात माझी मुलगी दिली आहे, आणि माझ्या मुली माझे 2 डोळे आहेत. जर त्यांना काही झालं ना तर हा वाडा जमीन दोस्त केल्याशिवाय राहणार नाही. झालं ना बोलून?
चला आता जा इथून, जा, निघ इथून. निघ. चल निघ. त्याची हिंमत बघितली का दादा, की वाडा जमीनदोस्त करण्याची धमकी देतो. मी माझ्या प्रिय आउटडेटेड भारतीसोबतच खूप आनंदात आहे. निघ इथून, आधी निघ या रूम मधून आणि पुन्हा कधी इथे येऊ नकोस. अरे ज्योतिजी, मी तुम्हाला वाड्यात कुठे कुठे शोधलं आणि तुम्ही इथे बसला आहात. अरे ज्योतिजी, किती सुंदर दिसतात तुम्ही. तुम्ही ना अगदी माधुरी दीक्षित दिसत आहात. अहो, मी तर म्हणतो की मुंबईला निघून जा. ती मुंबईला निघून गेली तर मी काय करेल इथे. अहो, पण काही असो ज्योतिजी, तुम्ही एकदम सुंदर दिसत आहात. जास्त बोलू नकोस, तसाही माझा मूड खराब आहे. ज्योतिजी, एवढी छान साडी नेसली आहे आणि मूड का खराब आहे. मूड खराब होणार नाही तर काय. एवढी मेहनतीने साडी नेसली, ज्याच्यासाठी नेसली त्याने तर एकदाही वळून पाहिलं नाही. प्रशंसा करणं तर दूरच राहिलं. अरे ज्योतिजी, ज्याने पाहिलं नाही त्याचे डोळे खराब असतील, जो बोलला नाही त्याची जीभ खराब असेल, बस. पण ज्योतिजी, तुम्ही कोणासाठी नेसली आहे ही साडी, सांगा तरी. तो कोणीही असू दे, तुला त्याच्याशी काय. आणि हे सगळं जाणून तू काय करणार आहेस. तुम्हीच तर आहात ना लल्लनजी, माझ्या स्वप्नांमधले राजकुमार. आणि तुम्ही तर पाहत देखील नाहीये. अहो, तुम्ही तर लाजताय लल्लनजी. अजून जवळ या ना. ज्योतिजी, खरंच आज तुमच्यामुळे माझ्या जीवनाचं सार्थक झालंय. तुमच्या वाणीतून हे शब्द ऐकण्यासाठी किती दिवसापासून माझे कान आतुर होते. तुम्ही तर माझं दिवसाचा आराम, रात्रीची झोप सगळंच उडवून टाकलं होतं. आज एवढ्या दिवसानंतर माझ्या मनाला शांती लाभली आहे. ज्योतिजी, ज्योतिजी कुठे गेलात तुम्ही. ज्योतिजी, तुम्ही खरंच खूप चंचल आहात. पण मी देखील तुमच्यापेक्षा कमी नाही आहे ज्योतिजी. मी तुमच्या मागे फुलपाखरासारखा उडत येईन ज्योतिजी. ज्योतिजी. अरे चिंटू, हा? अरे 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 बस बस बस. बेटा बेटा, मी तुझ्यावर खूप खुश आहे. मी तर कधी असा विचारही केला नव्हता की तू एवढ्या सहजपणे सगळं सांभाळशील, घरात आणि बाहेरही. दादा, हा सगळा तर तुमचा आशीर्वाद आहे आणि गीतूची मदत. नाहीतर मी कधी असा विचारही केला नव्हता की मी हे सगळं करू शकेन. नाही बेटा, माणसाच्या आत खूप मोठी ताकद असते, ती ओळखायला पाहिजे. बस तुला तुझी ताकद ओळखता आली आणि तिचा योग्य वापर केलास तू, आणि बघ त्याचं फळही तुझ्या समोर आहे. आणि हो, मी ऐकलंय की तू गावातल्या स्त्रियांनाही तुझ्या सोबत घेतेस. हा तर खूपच चांगला विचार आहे बेटा. हो दादा, ही सगळी तर परमेश्वराचीच कृपा आहे. नाहीतर मला हे कधी सुचलं तरी असतं का. घरातलं काम, चिंटूचा अभ्यास, त्याची देखभाल, यानंतरही मी माझ्यासाठी वेळ काढू शकेन असा मी विचारच केला नव्हता. बेटा, हे असंच होतं, अगदी असंच होतं बघ. मला तर कधी वाटलंच नव्हतं की तू कधी घराबाहेरही काम करशील म्हणून. आता बघ ना, काहीही परिवर्तन झालं नाही. सगळं काही अगदी वेळेवर होत आहे. जेवण, चिंटूचा अभ्यास, घरातली सगळी कामं. मानलं बेटा तुला, मानलं तुला. दादा, घरातलं काम सोडून मी बाहेरचं काम कधीच करणार नाही. माझ्यासाठी तर घर परिवार आधी, बाकी सगळं त्यानंतर. काका, काका, अरे ये 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 बस. रंगपंचमी येणार आहे. हो हो, मला माहिती आहे. लवकरच रंगपंचमी येते आणि मी तुझ्यासाठी पिचकारीची व्यवस्था देखील केली आहे. यावेळी मी माझ्या चिंटूसाठी माझ्या हातांनी लाकडी पिचकारी बनवणार आहे. नाही नाही, मला तर बंदूकवाली पिचकारी पाहिजे. माझे सगळे मित्र तीच घेणार आहे. ठीक आहे, मी तुला बंदूकवाली पिचकारी देखील घेऊन देईन. मी तर 2-2 पिचकाऱ्या घेणार आहे. बरं, आणखी काय पाहिजे सांग. थोडासा रंग, थोडासा अबीर बस. आणि करंजी. करंजा तर करशील ना आई तू.
हो, करंज्या नक्कीच बनवेन. त्यांच्याशिवाय रंगपंचमी साजरी होईल का? आमच्या चिंटूसाठी करंज्या नक्कीच बनवल्या जातील. सुनबाई, करंजीसाठी किती खावा लागेल मला सांग, मी आणून देईन तुला. नाही दादा, खवा तर मी माझ्या हातानेच बनवेन. खाणारे आहोत तरी किती आपण. मागच्या वेळची गोष्ट काही वेगळीच होती. आपण सर्वजण एकत्र बसायचो, एकत्र जेवायचो. तेव्हा बनवायलाही बरं वाटायचं आणि खाऊ घालायला देखील. आम्ही हातपाय धुवून येतो. चल बेटा. आता होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व बोला. आता तरी मिळून सर्व बोला ना ऐसे